चला लवकर फिल्डिंग लावून घे. सेमीफायनल 2 चा रणसंग्राम पाहायला मिळतो. एका बाजूला BMPA भिवंडी तर दुसऱ्या बाजूला पाहायला NNI नवी मुंबई. बॅटिंग करणारे टीम्स पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते भूपेश. नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतात. पहिलाच बॉलमध्ये रिव्हरचा फटका सजवायचा होता. पहिलाच बॉलवरतीचा बॉल चांगला बॉल वापर केला होता गोलंदाजात. कृष्णा पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गामध्ये. तर बॅटिंगला JS नासला भूपेश. ओरबीचा बॉल इथे सुद्धा की टॅप केल्या बॉलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली गेली. चांगला मिडऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट. धाव फलकामध्ये 1 ऑन द बोर्ड. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा इथे सोने की चांगलाच बॉलिंग पाहायला मिळते डॉक्टर कृष्णाच्या माध्यमातून. नवी मुंबई NMI संघाकडनं चांगली गोलंदाजी. जबरदस्त स्विंग आहे. बोटांमध्ये जादू आहे त्यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इन स्विंग आउट स्विंग करण्यामध्ये माहिर आहे गोलंदाज डॉक्टर कृष्णा. इथे फटका लाजवाब थ्रू दी गया. तो आता मात्र नक्की अब दिखा दिया इन बाजू मैदान में. नाम हमारा भूपेश आहे आणि भूपेशच्या बॅट मधून आलाय या बॉलवरती चौकार. टोटल स्कोर कार्ड मध्ये धाव संख्या धावून पोहोचते. BMPA संघाची धाव संख्या 5. ओरबीचा बॉल आहे. बॉलमध्ये नक्की आक्रमकता दाखवली गेली. पुन्हा एकदा नक्की चांगला फायदा पाहायला मिळतो. बॉल मात्र अडवला गेला. तोपर्यंत नक्की 2 धावा तिसऱ्यासाठी नकारला. या 2 धावा 2च्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये धाव सगळ्या परत जाताना पाहायला मिळेल. 7 याकडे होती. 7 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक असेल. फटका मिस टायमिंग की प्रॉपर आहे. बॉल निघून चालला सीमा पार. भूपेशच्या बॅट मधनं शेवटच्या बॉलवरती आला चौकार. षटक पहिला समाप्त. एका षटकाकडे धावसंख्या पाहायला मिळाली 11 धावा. बिनगडबाद 11 धावा. BMPA संघाची धाव संख्या 11. त्याचा लगेच रेवाचा फटका पाहायला मिळतो.
स्टेप आउट झाले होते. इथे होत्या पेसमध्ये बेट केले गेले गोलंदाज डॉक्टर प्रशांतच्या माध्यमातून. डॉक्टर प्रशांत तयार. इथे सोनं की पाहायला मिळतं वाईट बॉल. बॅट बॉलच्या साईडने धावसंख्या पुढे येताना पाहायला मिळते. यस 13 आकड्यावरती. अनोखा शैलीचा फटका सोडवायचा होता. नाराज आहे स्वतःमध्ये भूपेश बॅटर. या समितीमध्ये उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेंद्र विशे साहेब उपस्थित आहेत आणि नक्की चांगला फटका पाहायला मिळतो. षटकार. मी विनंती करतो डॉक्टर प्रशांत साहेबांच्या शुभ हस्ते, सरांच्या हस्ते, डॉक्टरांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. एक गुलाबाचा पुष्प गुच्छ देऊन डॉक्टर प्रीमियर लीगचं हे प्रेम दाखवण्यासाठी नक्की उपस्थित आहेत. तसं राजेंद्र विशे साहेबांचा यथोचित सन्मान केला जाते पुष्पगुच्छ देऊन. ही डॉक्टर प्रीमियर लीग संपूर्ण डॉक्टर्स ठाणे जिल्ह्यातील असतील, बदलापूर असेल, त्यानंतर भिवंडी असेल, कल्याण ग्रामीण असेल, कल्याण सिटी, त्यानंतर नक्की नवी मुंबई, ठाणे असतील, शहापूर असतील, हे डॉक्टर्स पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. या DPL डॉक्टर प्रीमियर लीगचं पाहायला मिळाली. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत आणि या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे साहेबांचं पत्र यथोचित मानाने सन्मान केला जातो. थँक्यू, धन्यवाद. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 धावा धाव फलकामध्ये 21 ऑन द बोर्ड. दुसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळत आहे. रस मिळतील. एक्स्ट्रा रस. बाय वन गेट वन, एक ओव्हर एक फ्री. टोटल 5 धावा धाव फलकामध्ये नक्की जोडल्या जाते. या दोनच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये 5च्या साह्याने धावसंख्या जाते पण 26 या आकड्यावरती. त्याचबरोबर नक्की किशोरजी डॉक्टर सरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह मोमेंटो राजेंद्र विशे साहेबांना देऊन सन्मानित करण्यात येते. किशोर भोईर डॉक्टर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिला जाते. भूपाच्या बॅटमॅननं आला भिवंडीचा ब्रँड. षटकार 6 धावा. ठाणे जिल्ह्याचा विचार केला जाईल तर नक्की क्रिकेटची पंढरी कल्याण आणि नक्की भिवंडीला ओळखला जातं. हा भिवंडीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. डॉक्टर भूपेशच्या बॅटमध्ये आलाय नक्की षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 32 या आकड्यावरती. धावा धाव फलकावरती. दोन ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हर नंतर 32 धावा धाव फलकावरती.
यस गोलंदाजी होताना पाहायला डॉक्टर तुषार. बाईच्या स्वरूपात बाउंड्रीच्या दिशेला पाहायला मिळते. नशीब म्हणावं लागेल. बीएमपी संघाची नायकी धावसंख्या पाहायला मिळाली. तोपलेला गोलंदाज पाहायला मिळते. धावसंख्या 36. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतो. सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतो. यानंतर फायनल ऑलरेडी नक्की वेळा ठाणे संघ पोहोचलाय. फायनल मध्ये प्रवेशावर थाटात एंट्री मारली आहे त्या संघानं. हा सुपर 4 सेमीफायनलचा दुसरा सामना. इथे सुद्धा नक्की लावून द फटका पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन ने डीप मध्ये क्षेत्रशी येत आहेत. एक कंप्लीट सेकंड साठी कॉल दिला गेला आहे. एकच धावसंख्या 37. धाव फलकावरती पाहायला 41. पुढील बॉल स्टेप आउट झाले होते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडूला डॉट बॉल. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतंय. पुढील बॉल पुण्याचा डॉक्टर स्वप्नील. स्टेप आउट झाले होते डॉक्टर भूपेश. पाठांनी बॉलचा संपर्क झाला नाही. स्टील वर्ल्ड गोल शेवटचा बॉल असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. तीन षटकाचा खेळ समाप्त. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली स्वप्नीलच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 41 धावा. बीएमपी या संघाची धावसंख्या 41. शेवटचं षटक असेल बाकी. चौथ्या षटकासाठी झाली सुरुवात. गोलंदाज पाहायला मिळतोय. नितीन पवार. डॉक्टर नितीन येत आहेत. 41 धावा धाव फलकावरती.
ते मात्र की शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मला फटका पाहायला मिळतो डॉक्टर जयच्या बॅटमधला, जेडी त्याच्या बॅटमधला लगेच चौकार. 45 धावा धावफलकामध्ये BMP संघाची धावसंख्या 45. वाईट बॉल. धावफलकामध्ये पाहायला मिळतो 48 धावा. नक्की धावा नक्की दर्शवतील पंच. अजून नक्की धावतात बॅटर. तो पूर्वी फलकावर 3 धावा धावफलकावरती. 22च्या सर्वात 3 धावा धावफलकावर. धावसंख्या 51. नवीन बॅटर बॅटिंग मार्गमध्ये कौस्तुभ जाताना पाहायला मिळतात. नक्कीच पाहू शकाल मिस टायमिंग. फटका फसलाय. बॉल निघून चला सीमा पार. हवा तो ओव्हन कॉल स्टँडिंग डिस्पॅच आउट ऑफ द पार्क. धावसंख्या 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. 24 बॉल 58चं टार्गेट असेल. चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. BMP संघ लवकर फिल्डिंग लावून घ्या. भिवंडी संघ आणि बॅटिंग करणारी टीम लवकर आपल्या सलामीर सुद्धा पाठवायचे आहेत. NMI
24 बॉल घेण्यासाठी 58 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायचं विनंती होते. चला टार्गेट दिलं गेलंय 58चं. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती करतोय. 24 बॉल 58चं टार्गेट. चला बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत विनंती करतोय. NMI लवकर फिल्डिंग लवकर बॅटर पाठवून द्या. डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर राजन हे सलामीर जोडे पाहायला मिळतील. चला फिल्डिंग भूपेश सर डॉक्टर भूपेश लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण फायनल सुद्धा खेळवायचे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा जरा लवकर घाई करायचे. सर्वांना लांब जायचं. जसे 24 बॉल 58चं टार्गेट दिलं गेलंय. बॅटिंग मार्गमध्ये डॉक्टर राजू नॉसला डॉक्टर विक्रांत तर गोली मार्गमध्ये प्रेम पाटील हे सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती पंचांचा बोटा कसा काढ राजांचा मात्र नक्कीच थोडा संपला. पहिल्या बॉलवरती नक्कीच गोल्डन डक पहिल्याच बॉलवरती नक्कीच गोल्डन डक ठरतो फलंदाज. जबरदस्त लावून अपील केलं होतं. हाऊ वॉज दॅट पंचांचं बोट आकाशावर होतं. बॅटची लागली होती लिडिंग बॅटर राजांचा खेळ मात्र नक्कीच संपलाय. नवीन बॅटर डॉक्टर तुषार डॉक्टर स्वप्नील
एक गडी बाद एक 22 बॉल 57 धावांची गरज. गोलंदाजाचा प्रेम इथे सोडला की चांगला फटका. बॉल निघून चालला सीमा पार. धावसका धाव फलकामध्ये जाऊन पोहोचेल. एक गडी बाद 5. धाव फलकामध्ये 5. बारमध्ये डॉट चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रेम पाटीलच्या माध्यमातून. बीएमपीए विपक्ष एनएमआय. धाव फलकामध्ये पाहायला मिळते. एक गडी बाद. चला स्पीड अप ठेवायचा. फायनल खेळवायचे आहे. चला 5:30 वाजलेले आहेत. अजून फायनल खेळवायचे विनंती करतोय. इथे सोडा लावून दिला. चांगला फटका आहे. बॉल चला मिड विकेट रिजन मध्ये. बॉल सीमा पार. डॉक्टर विक्रमच्या बॅट मध्ये चौकार 4 धावा. धाव फलकामध्ये जाऊन पोहोचले. एक गडी बाद 9. शेवटचा बॉल असा शिल्लक. जसं धावसका धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. धावसका 1 गडी बाद 9. हॅलो चेक. शेवटचा बॉल असा शिल्लक. पुढील बॉल प्रेम पाटील. इथे सोडला की मिस टायमिंग. फटका फसलाय. तो झेलमध्ये होणार नाही. कॅरी एक सिंगल तर कंप्लीट. षटक पहिलं झालं समाप्त. एका षटकाकडे धावसका पाहायला मिळते. 1 गडी बाद 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. एका ओव्हर नंतर धावसका पाहायला मिळते. एक गडी बाद 10 धावा. धाव फलकामध्ये 18 बॉल 48 धावांची गरज. डिपोल पर्व 9 मधला हा सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जातो. तो एनएमआय वर्सेस बीएमपी उभय संघामध्ये. स्ट्राईकला डॉक्टर विक्रांत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. मात्र 2 धावा मिळवून देतील ते डॉक्टर विक्रांत यांना. 2 धावांवर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. 1 गडी बाद 12. थँक्यू सो मच प्रशांत सर. 1 गडी बाद 12 धावा. 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 1 गडी
एक गडगड 12 धावा धावफल कबड्डी पुढील बॉल इथे सोडणे की क्रिकेटचा क्लास घुटना टेक और सिक्सर देख बॉल निघून चालला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर धावसंख्या पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती एक गडगड 18 धावा काल फायलिंग स्वीप पाहायला मिळाला क्रिकेटचा क्लास वापरला गेला बॅटला डॉक्टर बिगरांच्या बॅटमधनं जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती 16 बॉल 40 धाव्यांची गरज 16 बॉल 40 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम एलोबाई संघाला जिंकण्यासाठी 16 बॉल 40 धाव्यांची गरज डॉक्टर अशोक यांची ओळख म्हणली जाईल कारण की टेनिस बॉल असेल लेदर बॉल असेल ज्या खेळाडूने मात्र ही संघ संपूर्ण भिवंडी गाजवली तो संघ पाहायला मिळते बीएमपी अर्थातच गोलंदाज आहे डॉक्टर अशोक फिरकीचा जादूगर ज्यांची ओळख आहे बोटांमध्ये जादू आहे या गोलंदाजाकडे लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल डॉक्टर अशोक गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील 16 बॉल 40 90 डिग्री मध्ये नक्की चेंडू मात्र वळवण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरतात ते गोलंदाज अशोक इथे मध्ये देवाचा फटका सुधीचा फटका खेळायचा होता बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही बॉल चांगली लाईन चांगली आहे ऑलरेडी नक्की वेडा ठाणे संघ अंतिम फेरी गाठलेली फायनल मध्ये भारतात रॉयल एंट्री मारलेली आहे त्या संघानं त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ जिंकेल याच्यासाठी लागलेले चौरस 2 संघांमध्ये शॉट ऑन पोल इथे मात्र वेट आणि वेट सक्सेसफुल डिलाइट बॉल चालू गोइंग ऑन हार सम षटकार 6 धावा व्हाट अ मॅच धाव सगळ्या 6 पुढे जाईल 24 सेकंदामध्ये 24 ऑन द बोर्ड 14 बॉल 34 धावांची गरज सो ब्युटिफुल पाहायला मिळाला फटका वेट केला नक्की वेळ घेतला आणि पुढे नक्की बॅकफुटला जाऊन काही पंच दिला गेलाय 24 धावा धाव फलकावर होती एनएमआय संघाची धावसंख्या 24 14 बॉल 34 इथे आमचे मित्र ग्रामसेवक बंधू आमचे बाकरे साहेब इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचंय मी डॉक्टर अमोल सरांना विनंती करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय अर्चना इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे प्रिन्सिपल इथे प्रवीण सातपुते सर सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर यायचंय मी डॉक्टर अमोल खारेक सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे त्यानंतर काही मान्यवरांचं नक्की हार्दिक स्वागत केलं जात आहे त्या आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जाईल अतिथी देव आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणे हे आमचं कर्तव्य आहे हे प्रेम आहे
धावताना चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केल्यामध्ये यशस्वी भेटायला लागले. धाव संख्या 27. 11 बॉल अजून 31 धाव मॅच करत. मॅच ऑन गेम ऑन. तुम्हाला जिंकायचं असेल तर शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तेव्हाच तुम्ही होऊ शकता मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर त्याला मिळत आणि क्रिकेट ऑन निश्चितांना भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या टेनिस बॉल क्रिकेटला तुम्हाला सर्वांना वेळ लावला गेलाय तो खेळ म्हणजे क्रिकेट. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप महत्वाचं आहे. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे नक्की पैशासाठी नाही तर गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं. आणि आज बघा डॉक्टर प्रीमियर लीग सर्व डॉक्टर्स पाहायला मिळतात, एन्जॉयमेंट करतायत. सुसज्ज पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था सुंदरता केली गेली. या DPL मध्ये सुंदर मैदान पाहायला मिळतात. भूमस जसं काय नक्की सजावट केली गेली यांच्या माध्यमातून. अर्थातच रायझिंग माहुली वॉरियर्स शहापूर ऑर्गनाइज बाय DPL डॉक्टर प्रीमियर लीग पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली आहे. संपूर्ण आमचे डॉक्टर्स कर्मचारी शहापूरचे अमोल खानिक सर असतील, प्रशांत सर असतील, अमल सर असतील, अमित सर असतील, किशोर सर असतील, विक्रम सर असतील, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. हरीश सर असतील, प्रवीण सर असतील, अमल सर असतील आणि भरपूर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्की भरवण्यात आलेल्या DPL भरपूर मेहनत कालपासून नक्कीच भरपूर मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी त्यांनी. पुढील बॉल इथे नक्की चांगला फटका आहे. शॉर्ट पूल करायचा होता. एकदा उभा घेतली गेली. दुसऱ्या डावासाठी सेकंडसाठी कॉल केला. प्रेम पाटील जात आहे थोडंसं फॉर्मलिंग. बॉल 27. यस 8 बॉल आणि 27 धावांची गरज. फुल क्रॉस बॉल चांगला फटका एक जण ऑन साइडला. पंचांनी लगेच फेड बॉल घोषित केलेला आहे. स्टेप आउट झालं होतं बॅटर असं पंच दर्शवतात. लेग पंच धाव सगळं जाऊन पोहोचले गेले. 35 याकडे 7 बॉल 23 धावांची गरज. सात बॉल 23. सहा बॉल 19 धावांची गरज. 6 बॉल 19 धावा. चला फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे. 6 बॉल 19 धावांची गरज. मॅच ऑन गेम ऑन. 6 बॉल 19 धावा. 6 बॉल मध्ये 3 मॅक्झिमम मारावे लागतील. कौस्तुभ येत आहेत. त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलेला आहे. कौस्तुभ येत आहेत. BMPS संघाकडनं येत आहेत कौस्तुभ. 6 बॉल 19 धावांची गरज. 6 बॉल 19 धावा. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. अजून फायनल सुद्धा खेळायचे 5:30 वाजून गेलेले आहेत. लवकर फटका ब्युटिफुल एक आला. अजून भरपूर मारावे लागतील. चांगला फटका आला होता. ब्रँड ऑफ नवी मुंबईचा ब्रँड आला पेश केला गेलाय. बॅटर डॉक्टर स्वप्नीलच्या बॅटमधनं
मॅच ऑन गेम ऑन 5 बॉल 13 धावांची गरज 5 बॉल 13 धावा बीएमपीएल संघ थोडासा संघात करावा सामना अजून संपलाय का मी अजून जिंकलो नाहीये याचं उत्तर मात्र बीएमपीएल या संघाला लगेच गोलंदाजीवरती दिला गेलाय बॅटर स्वप्नीलच्या बॅटमध्ये आलाय नकीर एनएमआई संघाकडनं नकीर आलाय षटकार 5 बॉल 13 धावा 6 अभी तक चल रही है एनएमआई संघाची धाव संख्या 45 पुन्हा चांगला फटका इथं मला मी स्टॅमिंग फटका फसलाय चला होता कॅरी संपला बॅटर डॉक्टर स्वप्नील यांचा खेळ मात्र नक्कीच संपला गेलाय धक्का दुसरा 4 बॉल 13 धावा चार बॉल मध्ये 13 धावांची गरज बॅटिंग मार्ग मध्ये डॉक्टर नितीन जात आहेत 4 बॉल 13 धावांची गरज गोलंदाजी मार्ग मध्ये कौस्तुभ 4 बॉल 13 धावा शॉट अँड पुल येते मात्र बाकीचा ट्रॅकरचा बॉल मिस्टरमिंग झेल होता कॅरी पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज डॉक्टर कौस्तुभ काय काजल पकडला गेलाय डॉक्टर आशिषच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळतो चांगला कॅरी त्यांच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंग चांगलं एफर्ट्स पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये या मॅच साठी 3 बॉल 13 चं समीकरण आहे जिंकण्यासाठी 3 बॉल 13 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम नवीन बॅटर चक्रण जातात नवीन बॅटर तीन बॉल 13 धावांची गरज थोडासा फिल्डिंग मात्र चेंजेबल पाहायला मिळते 3 बॉल 13 धावांची गरज 3 बॉल 13 धावांची गरज काय घडते काय बिघडते कारण की इथून मात्र एक षटकार आला पण लगेच पुन्हा एकदा मॅच मध्ये बनवू शकते एनएमआय संघ तीन बॉल 13 धावांची गरज तीन बॉल 13 धावा गोलंदाज कौस्तुभ इथे बघा की चांगला बॉल पाहायला आला एक सिंगल कंप्लीट 2 बॉल 12 धावांची गरज 2 मॅक्झिमम 2 बॉल मध्ये 2 षटकार 2 मॅक्झिमम 2 षटकार मारावे लागतील जर जिंकायचं असेल त्या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर फायनल गाठायचे आहे तर 2 बॉल मध्ये 12 धावा कराव्या लागतील बॅटिंग मार्ग होती डॉक्टर विक्रांत 13 बॉल 35 वरती खेळत आहेत ते 2 बॉल 12 धावा बरोबर की षटकार मारायला लागतो डॉक्टर विक्रांत यांना दोन बॉल 12 धावा जिंकण्यासाठी 2 बॉल 12 धावांची गरज जिंकण्यासाठी एनएमआय विपक्ष बीएमपी हा बॉल डाटा लागला आता मात्र फायनलचा दार उघडलाय बीएमपीएल संघानं फायनलचा दार मात्र उघडला गेला 1 बॉल 12 धावांची गरज चला वेडा ठाणे टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचंय टॉससाठी वेडा ठाणे टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर येऊन थांबायचंय आपल्याकडे वेळ कमी 5:15 वाजलेले आहेत फायनल सुद्धा खेळवायचे त्यानंतर बक्षीस प्राइज सेरेमनी
झोल पकडला. अभिनंदन टीम BMPA डॉक्टर भूपेश आणि टीम अर्थातच नक्कीच BMPA अर्थातच फायनल मध्ये गाठलेले आहे आणि सामना पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील नक्कीच शेवटचा